नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 1 मे 2024 महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही आपलं वृत्तपत्र विश्लेषण आहे त्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत त्यामध्ये ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत आहोत। आजच्या डिस्कशनमध्ये या ठिकाणी आपण शिक्षण हक्क कायदा, ज्याला की आपण राईट टू एज्युकेशन ॲक्ट असे म्हणतो, तीरंदाजी विश्वचषक, शेरगड वन्यजीव अभयारण्य, आलागर टेम्पल, असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, लिबरल डेमोक्रेसी आणि वेगई रिव्हर यावर आधारित ज्या काही न्यूज आहेत आणि त्या संदर्भात जे काही प्रश्न आहेत त्यांना या ठिकाणी आपण इन डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे शिक्षण हक्क कायदा राईट टू एज्युकेशन या संदर्भात। सरळ या ठिकाणी जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। बदललेल्या नियमामुळे शिक्षण हक्कावर गदा अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। मित्रांनो, अलीकडील काळामध्ये आपल्या देशामध्ये राईट टू एज्युकेशन हा जो कायदा आहे तो गरिबांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका या ठिकाणी निभावत आहे। मग त्या राईट टू एज्युकेशन ॲक्ट या कायद्यावर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी पाहूया आपण। प्रश्न क्रमांक 1, भारतात शिक्षण हक्क कायदा केव्हा लागू करण्यात आला किंवा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला अशा प्रकारचा या ठिकाणी आपला बेसिक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही 4 पर्याय पाहू शकता। तर मित्रांनो, यापैकी पर्याय क्रमांक C म्हणजे 2010 साली आपल्या देशामध्ये राईट टू एज्युकेशन शिक्षण हक्क कायदा लागू करण्यात आला, ज्याच्या अंतर्गत जे काही शिक्षण घेणं मुलांचा हक्क आहे असं त्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी नमूद करण्यात आलं होतं। या ठिकाणी जर आपण राईट टू एज्युकेशन या ॲक्ट विषयी जर या ठिकाणी आपण चर्चा केली तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की या संदर्भात जे काही आपलं महत्त्वपूर्ण एक कलम आहे जे की आपल्या भारतीय संविधानामध्ये दिलेलं आहे ते आहे आर्टिकल 45। या आर्टिकल 45 विषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, कारण या ठिकाणी आयोग सरळ प्रश्न असा विचारू शकते की राईट टू एज्युकेशन हा जो कायदा आहे तो भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाला आधारभूत म्हणून घेतलेला आहे किंवा निर्माण केला गेला आहे अशा प्रकारचा कोणताही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो। राईट टू एज्युकेशन या ॲक्टच्या अंतर्गत जे काही खाजगी शिक्षण संस्था आहेत किंवा विना अनुदानित शिक्षण संस्था आहेत त्यामध्ये 25% गरिबांच्या मुलांना त्या ठिकाणी ॲडमिशन दिलं जाईल, ज्यामध्ये EWS कॅटेगरी, ज्याला की आपण इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, आणि जे काही असे ग्रुप आहेत जे सामाजिक आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी मागास आहेत त्या ग्रुपना या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन द्यावी लागेल। म्हणजे जर 100 मुलांना तुम्ही तुमच्या शाळेमध्ये ॲडमिशन देत असाल तर त्यापैकी 25 मुलं ही गरीब घरची असली पाहिजेत असं या ठिकाणी राईट टू एज्युकेशन ॲक्ट सांगताना आपल्याला दिसतो। त्याचबरोबर जे काही शिक्षण दिलं जाणार आहे ते या ठिकाणी प्रादेशिक भाषेमध्ये दिलं जाईल। म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर या ठिकाणी राईट टू एज्युकेशन ॲक्ट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मराठी माध्यमामध्ये शिक्षण दिलं जाईल, कर्नाटकमध्ये कानडीमध्ये, तमिळनाडूमध्ये तमिळ लँग्वेजमध्ये, अशा प्रकारचे म्हणजे ज्या ज्या प्रदेश आहेत त्या प्रदेशाच्या भाषेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षण दिलं जाईल। आणि या ठिकाणी जे काही हे 25% विद्यार्थी या ठिकाणी घेतले जाणार आहेत ते प्राथमिक शिक्षणासाठी ग्राह्य धरले जातील, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 2, शिक्षण हक्क कायदा खालील वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची हमी देतो। तर मित्रांनो, या ठिकाणी कोणत्या वयोगटातील मुलांसाठी राईट टू एज्युकेशन हा जो ॲक्ट आहे तो पास करण्यात आला आहे किंवा या ॲक्टच्या अंतर्गत कोणत्या वयोगटातील मुलांना शिक्षणाचा अधिकार भेटला आहे अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे जो गट 6 ते 14 वर्ष मुलांचा आहे त्या मुलांना या ठिकाणी राईट टू एज्युकेशन ॲक्टच्या अंतर्गत शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, तो त्यांचा हक्क आहे। सरकार त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही असा या ठिकाणी या ॲक्टचा या ठिकाणी आपल्याला अर्थ काढता येतो। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय B। चलूया आपल्या आजच्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो काही आपले प्रश्न आहे ते मित्रांनो या ठिकाणी तीरंदाजी विश्वचषक आणि शेरगड वन्यजीव अभयारण्य संदर्भात आहे। सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 3 पाहूया। अलीकडेच पुरुषांच्या रिकव्हर स्पर्धेत तीरंदाजी विश्वचषकात कोणत्या देशाने सुवर्ण पदक जिंकले आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की पुरुषांचा जो काही रिकव्हरी स्पर्धेमध्ये तीरंदाजी स्पर्धा आहे त्या स्पर्धेविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे।
तर या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय ए. भारत या देशाने अलीकडेच पुरुषांच्या जे काही रिकव्हरी स्पर्धेत तीरंदाजी स्पर्धा आहे त्याचा विश्वचषक या ठिकाणी जिंकला आहे आणि त्या अंतर्गत सुवर्ण पदक ही जिंकलेले आहे। या ठिकाणी भारताने दक्षिण कोरिया या संघाचा फायनलमध्ये पराभव केला आहे आणि एकूण 14 वर्षांनंतर भारताला या प्रकारामध्ये सुवर्ण पदक भेटलं आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर या वर्षीचे जे काही विश्वचषक तीरंदाजी स्पर्धा आहेत यामध्ये सर्वात जास्त इतिहासामध्ये भारताला गोल्ड या 2024च्या स्पर्धामध्ये भेटले आहेत। हाही पॉइंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। पाहूया आपला पुढचा प्रश्न। अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेले शेरगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सरळ प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी शेरगड हे जे वन्यजीव अभयारण्य आहे ते राजस्थान या राज्यामध्ये आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक 4 चं योग्य उत्तर राहील पर्याय सी। मित्रांनो शेरगड वन्यजीव अभयारण्य अलीकडेच न्यूजमध्ये होतं। याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज यांच्याकडून या ठिकाणी या एरियामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। असा एरिया जो की जैव विविधतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे, सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे। म्हणजे त्या ठिकाणचे जर पर्यावरण बिघडलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे काही वन्य प्रजाती आहे त्यांच्या जीवाला त्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो। असा जो एरिया आहे त्याला आपण कोर एरिया ही म्हणू शकतो। मग त्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये या ठिकाणी अलीकडील काळामध्ये जो काही मानवी हस्तक्षेप आहे तो वाढता कामा नये आणि मानव आणि प्राणी किंवा वन्यजीव यांच्यामध्ये होणारा जो काही संघर्ष आहे तो टाळता यावा यासाठी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज कडून या ठिकाणी शेरगड वन्यजीव अभयारण्यामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर केला आहे। त्यामुळे शेरगड वन्यजीव अभयारण्य ह्या अलीकडेच न्यूजमध्ये असलेलं दिसतं। प्रश्न क्रमांक 4 चं योग्य उत्तर राहील पर्याय सी। राजस्थान या राज्यामध्ये शेरगड वन्यजीव अभयारण्य आहे। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो काय आपला प्रश्न आहे तो आहे ग्रीन टॅक्सोनॉमी या कन्सेप्ट संदर्भात। सरळ या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। नुकतेच बातम्यांमध्ये पाहिले गेलेले ग्रीन वर्गीकरण किंवा ज्याला की आपण ग्रीन टॅक्सोनॉमी असे म्हणतो म्हणजे काय आहे अशा प्रकारचा बेसिक प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे। अशा प्रकारचे प्रश्न खास करून यूपीसी मध्ये मोठ्या प्रमाणावर मित्रांनो विचारले जातात आणि अलीकडील काळामध्ये अशा प्रकारचे खूप सारे प्रश्न एमपीसी मध्येही विचारले जात आहेत। तर या ठिकाणी मित्रांनो जो काही प्रश्न क्रमांक 5 आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए म्हणजेच पर्यावरणास अनुकूल गुंतवणुकीचे वर्गीकरण करणारी ती एक प्रणाली आहे। आता आपण सर्वांना माहिती असेल की गुंतवणूक म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय। ए देश आणि बी असे दोन देश आहेत। आता ए देशातील एक कंपनी बी या देशामध्ये काही गुंतवणूक करत असते। मग तो कारखाना असेल, एखादी फॅक्टरी असेल, वगैरे वगैरे काही असेल। मग या ठिकाणी जी काही गुंतवणूक होते ती जर गुंतवणूक या ठिकाणी पर्यावरणाला हानिकारक असेल तर या ठिकाणी त्या गुंतवणुकीला आपण ग्रीन टॅक्सोनॉमीच्या अंतर्गत कॅटेगराइज करू शकत नाही। परंतु अशी गुंतवणूक आहे ज्यामुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडणार नाही किंवा जे काही पर्यावरणाचा शाश्वत विकास आहे तो शाश्वत विकासही या ठिकाणी होत राहील। अशा प्रकारची जी काही गुंतवणूक असते तिला या ठिकाणी आपण ग्रीन टॅक्सोनॉमी या कन्सेप्टच्या अंतर्गत डिव्हाइड करत असतो। म्हणजे या ठिकाणी जर गुंतवणूक झाली तर त्या देशाचा, त्या भागाचा किंवा त्या ठिकाणी जे काही लोक आहेत त्या लोकांचा त्या ठिकाणी विकास होईल। त्याचबरोबर जी पर्यावरणाची होणारी अवनती आहे ती अवनतीही या ठिकाणी रोखता येईल। अशा प्रकारची जी काही गुंतवणूक असते तिला या ठिकाणी आपण ग्रीन वर्गीकरणा अंतर्गत येणारी ग्रीन टॅक्सोनॉमी गुंतवणूक असे म्हणतो। हा पॉइंट तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचे जे काही आपले प्रश्न आहेत ते खास करून या ठिकाणी आपण यूपीसीला बेस धरून या ठिकाणी निर्माण केलेले आहेत। यूपीसीच्या प्रिलिम मध्ये जे काही तुम्हाला प्रश्न विचारले जातात ते इंग्लिश आणि हिंदी या दोनच लँग्वेज मध्ये असतात। त्यामुळे या ठिकाणी आपण सरळ इंग्लिश लँग्वेज मध्ये या ठिकाणी प्रश्न पाहत असतो। चला तर जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट अलगर टेम्पल। या ठिकाणी अलगर टेम्पल विषयी तुम्हाला काही विधानं दिली आहेत आणि त्या विधानापैकी किती विधानं ही योग्य आहेत हे तुम्हाला या ठिकाणी ओळखा असं सांगितलेलं आहे। या ठिकाणी विधान क्रमांक 1 द अलगर टेम्पल सिच्युएटेड ॲट द फूट हिल्स ऑफ अलगर हिल्स इन द स्टेट ऑफ तमिळनाडू इज डेडिकेटेड टू बुद्धा। अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपलं
पहिलं स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट 2, अलगड टेम्पल इज मेन्शन्ड इन द ग्रेट इपिक ऑफ शिल्पाधिकरण. स्टेटमेंट 3, द कल्याण मंडपम ऑफ द टेम्पल शोकेस द नायका आर्ट. अशा प्रकारचे 3 स्टेटमेंट या ठिकाणी मित्रांनो आपल्यासमोर आहेत. तर यापैकी जे पहिलं स्टेटमेंट आहे मित्रांनो ते या ठिकाणी चुकीचं आहे. या ठिकाणी जे काही अलगडचं टेम्पल आहे, जे काही अजगरच्या हिल्स आहेत, टेकड्या आहेत, त्या टेकड्यांच्या पायथ्याशी वसलं आहे, हे अगदी या ठिकाणी बरोबर आहे. ते तमिळनाडूमध्ये आहे, हे या ठिकाणी तेही अगदी बरोबर आहे. परंतु या ठिकाणी जी देवता आहे ती बुद्धा नसून या ठिकाणचे हे जे टेम्पल आहे ते विष्णू या देवतेला डेडिकेटेड आहे. विष्णू या ठिकाणची महत्त्वपूर्ण देवता आहे, बुद्धा ती नाहीये. म्हणजे स्टेटमेंट 1 या ठिकाणी चुकीचं स्टेटमेंट आहे. या ठिकाणी स्टेटमेंट क्रमांक 2 आणि स्टेटमेंट क्रमांक 3 ही दोन्ही स्टेटमेंट मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहेत. अलीगड टेम्पल हे आपल्या देशातील एक महत्त्वपूर्ण महाकाव्य शिल्पाधिकरण यामध्ये त्याचं मेन्शन आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे वापरला जाणारा जो काही कला प्रकार आहे नायका, हा कला प्रकार या ठिकाणच्या मंडपममध्ये वापरण्यात आलेला आहे. हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. वरील जे काही 3 आपले स्टेटमेंट आहेत त्यापैकी मित्रांनो आपले 2 स्टेटमेंट बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, ओनली 2 स्टेटमेंट आर करेक्ट. चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा जो काही आपला 6व्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो या ठिकाणी असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी संदर्भात आहे. हा या ठिकाणी इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. सरळ प्रश्न पाहूया. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. असेट म्हणजे संपत्ती, रिकन्स्ट्रक्शन म्हणजे पुनर्बांधणी, कंपनी म्हणजे फॅक्टरी, एक संस्था, असं तुम्ही सरळ या ठिकाणी घेऊ शकता. या ठिकाणी 3 स्टेटमेंट आपल्यासमोर देण्यात आले आहेत. स्टेटमेंट क्रमांक 1, असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी आर specialized financial institution that regulated under the Banking Regulation Act 1949. Statement 2, asset reconstruction company purchased the bad debts of the bank at the mutually agreed value and attempt to recover those debts or associated securities by itself. Statement 3, all the rights previously held by the lender, the bank is regard to be the debt are transferred to the ARC, ज्याला की आपण असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी असे म्हणतो. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वरील 3 स्टेटमेंट पैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत असं या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर या स्टेटमेंटची या ठिकाणी चर्चा करूया. तर या ठिकाणी नंबर 1चं जे काही आपलं स्टेटमेंट आहे मित्रांनो ते या ठिकाणी चुकीचं स्टेटमेंट आहे. या ठिकाणी जे काही असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी आहे ते एक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे. या ठिकाणापर्यंत आपण योग्य आहोत. या ठिकाणी असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीचं जे काही रेग्युलेशन आहे किंवा जे काही नियमन आहे तर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949च्या अंतर्गत न होता या ठिकाणी ते RBI कडून याचं रेग्युलेशन केलं जातं. हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. RBI या ठिकाणी ARC ला कंट्रोल करण्याचं कार्य किंवा त्याला सुपरवाइज करण्याचं कार्य करत असते. म्हणजे RBI ची सर्वात जास्त अथॉरिटी या ठिकाणी असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीवर आहे. आणि या ठिकाणी जी काही असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी आहे ती या ठिकाणी सरफायझी ॲक्टच्या अंतर्गत या ठिकाणी निर्माण करण्यात आली आहे. हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. सरफायझी ॲक्ट हा 2002 साली निर्माण करण्यात आला होता किंवा त्याचं इनॅक्शन करण्यात आलं होतं. हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. सरफायझी ॲक्ट 2002 हा पॉईंट तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर ARCचं जे काही रेग्युलेशन आहे ते RBI कडून केलं जातं. हा एक दुसरा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे. हे 2 पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर स्टेटमेंट क्रमांक 2 आणि स्टेटमेंट क्रमांक 3 या ठिकाणी दोन्ही स्टेटमेंट मित्रांनो बरोबर आहेत. जी काही ARC आहे ती बॅड डेब्ट्स बँकेकडून खरेदी करते. ज्या ठिकाणी बँक आणि ARC यांच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग होते, ॲग्रीमेंट होतो आणि त्यानंतर पुढची प्रोसेस केली जाते. सर्वप्रथम बॅड डेब्ट्स म्हणजे काय हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. आता X नावाची एक बँक आहे. X नावाच्या बँकेने A नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी 100 कोटी रुपये लोनच्या स्वरूपामध्ये दिलेले आहेत. या A नावाच्या व्यक्तीने एक कारखाना किंवा फॅक्टरी निर्माण केली आहे.
परंतु काही कारणामुळे त्याने जी काही फॅक्टरी आहे, जी काही कंपनी निर्माण केली आहे, ती कंपनी व्यवस्थित प्रकारे त्या ठिकाणी कार्य करत नाहीये। मग अशा परिस्थितीमध्ये जी एक्स बँक आहे, त्या एक्स बँकचे 100 कोटी रुपये या ठिकाणी बुडीत निघण्याची शक्यता असते, कारण ए नावाचा जो काही व्यक्ती आहे ते पैसे किंवा ते जे लोन घेतले आहे एक्स बँकेकडून ते परत करण्यात तो अनएबल आहे किंवा असमर्थ त्या ठिकाणी दिसत आहे। त्यानंतर या ठिकाणी जी काही कंपनी आहे ती सरफाईजी ऍक्टच्या अंतर्गत जी काही एक्स बँक आहे स्वतःच्या अंडर घेईल, हा पॉइंट आहे। मग यानंतर ARC कमिटी किंवा ARC कंपनी येईल, असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी येईल। मग या ठिकाणी हे जे 100 कोटी आहेत, या 100 कोटी रुपयापैकी ARC म्हणाल की आम्ही तुम्हाला काय करू, 90 कोटी रुपये या कंपनीची एकूण जी काही किंमत आहे ती आम्ही तुम्हाला परत देऊ, ही कंपनी तुम्ही आम्हाला 90 कोटी रुपयाला द्या। बँकेला वाटेल की या ठिकाणी आपले 100 कोटी बुडीत निघत आहे, त्यापेक्षा 10 कोटी बुडालेले बरे, काय करा, हे जे ए नावाच्या व्यक्ती जी काही कंपनी आहे तिची मागणी 90 कोटीला करत आहे, तर ARC ला ती कंपनी देऊन टाका। मग या ठिकाणी ARC ती कंपनी घेईल आणि या ठिकाणी जी काही एक्स बँक आहे तिला 90 कोटी रुपये या ठिकाणी दिले जातील। त्यानंतर ARC कंपनी या ठिकाणी जे काही या कंपनीचे मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटमध्ये या ठिकाणी बदल करू शकते किंवा त्यांच्या परीने ते काय करू शकतात, या कंपनीची विक्री करू शकतात, असे सर्व अधिकार या ठिकाणी ARC या कंपनीला दिलेले असतात। यामुळे काय होते, जो काही बँकाचा अडकलेला पैसा आहे तो पैसा या ठिकाणी रिकामा होतो। याचाच अर्थ बँकेकडे आता पुन्हा अधिक कर्ज देण्यासाठी जो काही पैशाची अवेलेबिलिटी आहे, उपलब्धता आहे, ती उपलब्धता यामुळे वाढते। यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये जी काही गुंतवणूक करण्यासाठी लागणारा जो काही पैसा आहे किंवा कर्जाचा पुरवठा आहे तो कर्जाचा पुरवठा या ठिकाणी व्यवस्थित होण्यास मदत होते। अशा प्रकारचे एकूण कार्य कंपनीचे असलेले आपल्याला दिसतो। तर वरील जे काही 3 विधान देण्यात आले आहेत त्यापैकी मित्रांनो 2 विधानं आपली बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, ओनली 2 स्टेटमेंट आर करेक्ट। चलूया आपल्या या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो काय आपला प्रश्न आहे या ठिकाणी मित्रांनो तो रिच या कन्सेप्ट संदर्भात आहे, या संकल्पने संदर्भात आहे। सर्वप्रथम प्रश्न पाहूया। रिच अ कॉम्प्रेहेन्सिव्ह फ्रेमवर्क टू इन्शुअर द सेफ यूज ऑफ केमिकल्स इज इम्प्लिमेंटेड बाय विच ऑफ द फॉलोइंग, खालीलपैकी कोणी रिच हा रसायनासंदर्भात असणारा जो काही कॉम्प्रेहेन्सिव्ह आहे फ्रेमवर्क आहे तो या ठिकाणी लॉन्च केला आहे किंवा इम्प्लिमेंट केला आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी मित्रांनो आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी रिचचा जो काही फुल फॉर्म आहे तो फुल फॉर्म तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। सर्वप्रथम रिच या शब्दाचा फुल फॉर्म पाहूया। R स्टँड फॉर रजिस्ट्रेशन, E स्टँड फॉर इव्हॅल्युएशन अँड A स्टँड फॉर ऑथरायझेशन, CH स्टँड फॉर केमिकल। तर अशा प्रकारे या ठिकाणी रजिस्ट्रेशन, इव्हॅल्युएशन, ऑथरायझेशन अँड रजिस्ट्रेशन ऑफ केमिकल अशा प्रकारे या ठिकाणी रिचचा फुल फॉर्म होताना आपल्याला दिसतो। या ठिकाणी जे काही युरोपियन युनियन आहे, EU आहे, यांच्याकडून या ठिकाणी रिच हा जो फ्रेमवर्क आहे तो या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्यात आलेला आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक 8चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए। या ठिकाणी रिच हा जो इनिशिएटिव्ह आहे किंवा फ्रेमवर्क आहे तो लागू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे जे काही रसायन आहे, जे काही केमिकल्स आहे त्यांचा जो काही वापर आहे तो योग्य प्रकारे व्हावा, सेफ वेने व्हावा, हा या ठिकाणी मुख्य उद्देश रिच फ्रेमवर्क या ठिकाणी लागू करण्याचा असलेला आपल्याला दिसतो। पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा जो काही आपला प्रश्न आहे तो आहे लिबरल डेमोक्रेसी, म्हणजे जो काही आपली पॉलिटी आहे पॉलिटीवर आधारित या ठिकाणी हा आपला प्रश्न आहे। अशा प्रकारचे प्रश्न UPSC मध्ये खूप वेळा विचारण्यात आले आहे पॉलिटी या घटकाच्या अंतर्गत। सरळ प्रश्न पाहूया। विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट डिफाइन्स द लिबरल डेमोक्रेसी। लिबरल डेमोक्रेसी म्हणजे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त स्वातंत्र्याचा आदर केला जातो त्याला आपण लिबरल डेमोक्रेसी असे म्हणतो। काही डेमोक्रेसी या मोनार्क असतात ज्याला की आपण राजेशाही असं म्हणतो। त्यानंतर लिबरल ज्याला की आपण उदारमतवादी असं म्हणतो। मग या ठिकाणी जे काही राजेशाहीचे डेमोक्रेसी आहेत किंवा राजेशाही जी काही शासन पद्धती आहे या ठिकाणी एकच व्यक्ती शासन करत असते आणि ती व्यक्ती या ठिकाणी पूर्ण जनतेला किंवा शासनाला कंट्रोल करण्याचं कार्य करते। लिबरल डेमोक्रेसीमध्ये जास्तीत जास्त जे काही देशाचे नागरिक असतात त्या नागरिकांना विविध अधिकार दिलेले असतात, त्याचबरोबर त्यांना विविध प्रकारचे स्वातंत्र्य उपभोगायला भेटतात। म्हणजे काय बोलावं, कोणावर टीका करावी
किंवा जे काय स्वतःचं मत आहे ते प्रखरपणे मांडता यावं यासाठी त्यांना त्या ठिकाणी फुल फ्रीडम दिलं असतं। आणि त्याचबरोबर जो काही कायदा असतो तो समानता या तत्वावर लागू केलेला असतो। म्हणजे कायद्यासमोर राजा असो, जनता असो, श्रीमंत असो किंवा गरीब असो, स्त्री असो, पुरुष असो, हे सर्व त्या ठिकाणी समान असतात। अशा प्रकारची जी काही डेमोक्रेसी आहे तिला आपण लिबरल डेमोक्रेसी म्हणतो। तर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। अ लिबरल डेमोक्रेसी इज अ सिस्टीम वेअर इंडिव्हिज्युअल राईट्स म्हणजे एका व्यक्तीचे हक्क, फ्रीडम स्वातंत्र्य आणि इक्वेलिटी बिफोर द लॉ आर प्रोटेक्टेड म्हणजे कायद्यासमोर जी काही समानता आहे ती या ठिकाणी संरक्षण केलं जातं असा अर्थ या ठिकाणी लिबरल डेमोक्रेसीचा होताना आपल्याला दिसतो। चलूया आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी वेगई रिव्हर संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट वेगई रिव्हर। स्टेटमेंट 1 इट ओरिजिनेट इन वेरुसनाडू हिल्स। Statement 2 the Vattaparai Falls are located on this river. Statement 3 मदुराई सिटी लाइज ऑन धिस रिव्हर। अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी 3 स्टेटमेंट आपल्याला देण्यात आले आहेत आणि वरील जे काही 3 स्टेटमेंट आहे त्यापैकी कोणकोणते स्टेटमेंट बरोबर आहेत असे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेले आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे। जी काही वेगई रिव्हर आहे, वेगई नदी आहे, हिचा उगम वेरुस नद या टेकडीमध्ये होतो। स्टेटमेंट 1 अगदी बरोबर आहे। स्टेटमेंट 2 अगदी बरोबर आहे। या ठिकाणी वातापरिया हा जो फॉल आहे, हा जो धबधबा आहे तो या ठिकाणी आपल्याला वेगई नदीवर असलेला दिसतो आणि मदुराई ही जी सिटी आहे ती या ठिकाणी वेगई रिव्हरच्या तीरावर वसलेली आहे। मदुराई सिटी काय आहे किंवा मदुराई सिटी विषयी जर तुम्ही इतिहास पाहितला, जे काही पांड्यन राजघराणे आहे त्या पांड्यन राजघराण्याची राजधानी म्हणून या ठिकाणी आपण मदुराई सिटीला ओळखतो। या ठिकाणी जी काही वेगई रिव्हर आहे या वेगई रिव्हर विषयी जर अधिकचे आपण फॅक्ट पाहितले तर या नदीची जी काही एकूण लांबी आहे ती या ठिकाणी 258 किलोमीटर आहे, हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर जी काही पालची समुद्रधुनी आहे त्या पालच्या समुद्रधुनीमध्ये ही नदी जाऊन भेटते। या ठिकाणी प्रवाहावर मदुराई हे शहर आहे जे की एक पांड्यन या साम्राज्याची राजधानी आहे आणि या पांड्यन साम्राज्याचा जो काही उल्लेख आहे तो या ठिकाणी आपल्याला संगम साहित्यामध्ये दिसतो आणि आर्ट अँड कल्चर या सेक्शनमध्ये संगम साहित्यावर खूप सारे प्रश्न यूपीएससी कडून प्रत्येक वर्षी विचारले जातात। त्या संगम साहित्याविषयी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। संगम साहित्य हे तमिळनाडू किंवा तमिळ भाषेमध्ये आहे हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर संगम साहित्याचा जो काही पिरियड आहे, कालावधी आहे तो या ठिकाणी आपल्याला 300 BC म्हणजे बिफोर क्रिस्ट टू 300 AD म्हणजे सध्याचा या कालावधी दरम्यान असलेला दिसतो। हा काल पिरियड तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। आणि संगम साहित्यामध्ये दोन इपिकचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो, ज्यामध्ये एक आहे शिल्पाधिकरण आणि नंबर 2 वर या ठिकाणी आहे मणिमेगलाई। हे 2 काव्य खूपच आपल्यासाठी महत्त्वाचे आहे स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून। त्या 2 काव्याविषयी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। आणि संगम जे साहित्य आहे, संगम साहित्यामध्ये जे काही राज्य आहे त्या काळचे त्या ठिकाणचे जे काही हिरोज आहेत त्यांच्या संबंधी काव्य या ठिकाणी आपल्याला संगम साहित्यामध्ये दिसतात। हा खरा आत्मा या ठिकाणी संगम साहित्याचा आपल्याला दिसतो। इकडे जे पुराण आहे त्या ठिकाणी आपण गॉड, देवदेवता यांचे वर्णन करतो, परंतु या ठिकाणी जे राजे आहे त्यांचे जे अद्भुत कार्य आहे, त्यांच्यातील राजांनी जे काही जनतेसाठी कार्य केले आहे त्यांच्या कौतुकाचे काव्य या ठिकाणी आपल्याला संगम साहित्यामध्ये दिसतात, जे की 300 BC ते 300 AD या कालावधी दरम्यान ते निर्माण करण्यात आले होते। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 1 मे चे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल आणि चॅनलला आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राइब करून घ्या। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी आपले टेलिग्राम चॅनलही तुम्हाला जॉईन करायचे आहे। त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।
आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.